मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी अनेकदा समजून घेण्याचा प्रयत्न केला। मुख्यमंत्री स्वतः त्यांच्याबरोबर बोलले, काही दूत पाठवून देखील त्यांच्यासोबत चर्चा केली। त्यामुळे राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेला त्यांनी प्रतिसाद द्यावा, मुंबईकडे येऊ नये असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरांगेंना केलंय। मागासवर्ग आयोगाकडून माहिती आल्याशिवाय त्यांनी ठोस निर्णय घ्यायला नको होता, मात्र ते आता ऐकणार नाहीत असंही अजित पवार म्हणाले। राम मंदिर उभारलं जावं याकरता आंदोलन झालं, त्यात कारसेवक म्हणून देवेंद्र फडणवीस होते। संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे, देशाला माहीत आहे, आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे निर्विवाद होते। त्यांची भूमिका हिंदुत्वाविषयी होती, राम मंदिराच्या बाबतीत होती, पण उद्धव ठाकरेंची ती भूमिका राहिलेली नाही। म्हणून त्यांनी उष्ण अवसान आणण्याचा प्रयत्न करू नये अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी दिली आहे। मी रामकृष्ण हरी आहे, माझं संतांची जवळचं नातं आहे, तसंच मी पांडुरंगाची भक्त आहे। त्यामुळे उद्याच्या सोहळ्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देते, तसेच मंदिर लवकर पूर्ण व्हावं अशी इच्छाही व्यक्त करते असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। आळंदी खेड तालुक्याचे अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना राजकीय धक्का। एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असलेले शैलेश मोहिते पाटील यांचा तळेगाव दाभाडे युवा सेनेच्या आदित्य यांच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधून पक्ष प्रवेश करण्यात आला। हा दादा गटाला धक्का मानला जातोय। उद्धव गटाचे रवींद्र वायकर यांना ईडीने पुन्हा समन्स बजावलं। वायकर यांना मंगळवारी ईडी कार्यालयात चौकशीला बोलावलं असून जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी वायकरांची चौकशी होणार आहे। अयोध्येतील सोहळ्याचं निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही आलेलं आहे, मात्र त्यांनी यावर निर्णय घेतलाय। देशवासियांसाठी अभिमानास्पद अशा अभूतपूर्व क्षणाचा साक्षीदार फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार आम्ही तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रिमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार आहोत। अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरात लवकर ठरवू असं ते म्हणाले। जरांगेंचा मोर्चा मातोरीतून नगरकडे रवाना। नगरमध्ये जरांगेंचा मुक्काम। 26 जानेवारीला हे भगवं वादळ मुंबईत धडकणार। कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। जरांगेंनी आंदोलन थांबवावं, मुख्यमंत्री शिंदेंचं जरांगेंना आवाहन। मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी साताऱ्यातील वाई येथील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी वाई शहरातून भव्य ट्रॅक्टर रॅली काढली। मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत असून आपल्या मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचं मोठ्या संख्येने मराठा बांधव या रॅलीत सहभागी झाले होते। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मराठ्यांचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे। त्याआधीच नवी मुंबईतील वाशीमध्ये आंदोलन मुक्काम करणार आहेत। लाखोंच्या संख्येने येणाऱ्या मराठा बांधवांच्या मुक्कामाच्या तयारीचा आढावा बैठक आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली माथाडी भवनामध्ये पार पडली। बाजार समितीमध्ये मराठा आंदोलकांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली। तसेच प्रशासनाची चर्चा करून वाशिममधील सिडको एक्झिबिशन सेंटरसह सर्व राज्यांचे भवन आणि मनपाचे समाज मंदिरही मुक्कामासाठी राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आलेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणही कारसेवक होतो आणि अयोध्येला कारसेवेसाठी गेलो होतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान यावरून त्यांच्यावर विरोधकांनी टीका करताना पुरावाही मागितला। आता देवेंद्र फडणवीस यांनी एक फोटो शेअर करत कारसेवेला गेल्याचा पुरावा दिला। देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तपत्रात प्रकाशित झालेले छायाचित्र जारी करून पुरावे मागणाऱ्या उद्धव ठाकरे, संजय राऊत यांची बोलती बंद केल्याचं म्हटलं जात आहे। तुम्ही फक्त नागपूर स्थानकावर गेलात, तुमचे लोक पळून गेले होते, मात्र आमच्याकडे प्रत्यक्ष बाबरी पडतानाचे फोटो आहेत। फडणवीसांच्या ट्विटनंतर संजय राऊत यांचा निशाणा। उद्धव गटाचं नाशिकमध्ये 23 तारखेला महाअधिवेशन। संजय राऊत यांनी अधिवेशन तयारीचा घेतला आढावा। सोमवारपासून 2 दिवस उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर। महाअधिवेशन ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी
परिसरात मोठ्या प्रमाणात फलकबाजी. नाशिकच्या सातपूर परिसरात असलेल्या डेमोक्रेसी हॉलमध्ये महाअधिवेशन. उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी बारामती दौऱ्यावर. शनिवारी त्यांनी बारामती तालुक्यातील सुपे इथं टंचाईचा आढावा घेतला. बैठक शेतकरी मेळावा घेतला. रविवारी सकाळी 6 वाजल्यापासून बारामतीत सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली. त्याचबरोबर बारामती येथील MSO मधला क्रीडा करंडक स्पर्धेला भेट देणार. त्यानंतर विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी आलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेणार. उंडवाडी या ठिकाणी ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. एका खासगी कार्यालयाच्या शुभारंभासाठी प्रमुख आदित्य ठाकरे लोणावळ्यात गेले. आज आदित्य ठाकरे लोणावळा दौऱ्यावर असून ते सर्व पदाधिकारी नगरसेवक यांच्यासोबत त्यांची बैठक. त्यानंतर पिंपरी चिंचवडला भेट. महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जेजुरी गडावर जाऊन परिवारासह कुलदैवता खंडोबाचं दर्शन घेतलं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सातारच्या दौऱ्यावर. सकाळी दानवे आपल्या परिवारासह जेजुरी गडावर गेले. महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा देवाचं दर्शन घेऊन कुलधर्म कुलाचारानुसार तळी भंडाराचा धार्मिक विधी करून भंडाऱ्याची उधळण केली. अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना होत असताना भाजपाच्या विविध नेत्यांकडून होमहवन आणि धार्मिक कार्यक्रम केले गेले. याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या शिवगिरी या शासकीय निवासस्थानी असलेल्या देवाऱ्यात श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. अयोध्येत 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. याच निमित्ताने संपूर्ण अकोला शहर रामनामात दंग झाल्याचं पाहावयास मिळतंय. रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने अकोला शहरातील डाबकी रोडवर विशाल शोभायात्रा काढण्यात आली.